नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापिका डॉक्टर आरती खडतकर, कला महाविद्यालय बुलढाणा। आज आपण या ठिकाणी BA भाग 3च्या 5व्या युनिटमधील दुसरा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तो म्हणजे आर्थिक नियोजन, इकॉनॉमिक प्लॅनिंग किंवा प्लॅनिंग ऑफ इंडिया। तर नियोजन म्हणजे काय आणि नियोजनाची आवश्यकता काय आहे याचा आपण या ठिकाणी आज आपण विचार करणार आहोत। बघा, देशाचा आर्थिक विकास जर जलद गतीने घडवून आणायचा असेल किंवा जलद आर्थिक विकासाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर विकसनशील देशांनी आर्थिक नियोजनाचा स्वीकार केला। म्हणून आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप व नियंत्रण याचा आधार घेणे आवश्यक आहे। हे ओळखून भांडवलशाही अर्थव्यवस्थांनी किंवा भांडवलशाही राष्ट्रांनी गरजेनुसार आर्थिक नियोजन करण्यास सुरुवात केली। म्हणून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जलद आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी भारत सरकारने नियोजनाचा स्वीकार केला आणि भारताने लोकशाही आधारित अशी पंचवार्षिक नियोजनाची पद्धती स्वीकारली। म्हणून आर्थिक नियोजन काय आहे की आर्थिक नियोजन म्हणजे काय यासाठी निरनिराळ्या अर्थशास्त्रज्ञांनी काही व्याख्या केलेल्या आहेत। त्या व्याख्यांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया। पहिली व्याख्या आहे भारतीय नियोजन मंडळाची, की व्याख्या इंटरनेट कॉमामध्ये लिहित चला। आर्थिक नियोजन म्हणजे निश्चित केलेल्या सामाजिक उद्देशांच्या संदर्भात महत्तम हितासाठी साधनांची जुळवाजुळव व वापर करण्याचा एक मार्ग होय। वापर करण्याचा मार्ग होय। दुसरी व्याख्या आहे प्राध्यापक डिकिन्सन। आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण पाहणीवर आधारित कोणते व किती प्रमाणात उत्पादन करायचे, कसे, केव्हा व कोठे उत्पादन करावे, केलेल्या उत्पादनाचे वाटप कशा पद्धतीने करायचे यासारखे निर्णय निश्चित अशा सत्तेने जाणीवपूर्वक घेणे होय। नंतर तिसरी व्याख्या आहे प्राध्यापक हायेकच्या मते, की मध्यवर्ती सत्तेने उत्पादन व्यवहारांना दिशा देणे म्हणजे आर्थिक नियोजन होय। नंतर प्राध्यापक रॉबिन्स यांनी सुद्धा आर्थिक नियोजनाच्या संदर्भामध्ये व्याख्या केलेली आहे। ती व्याख्या पुढील प्रमाणे: कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करायचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे आर्थिक नियोजन होय। आता भारतीय नियोजन मंडळाने जी व्याख्या केलेली आहे किंवा भारतीय नियोजन मंडळाची व्याख्येची आपण थोडक्यात ठिकाणी उद्दिष्ट लक्षात घेऊया, की नियोजनामध्ये जी उद्दिष्ट निश्चित केलेली असतात त्या नियोजनामध्ये उपलब्ध साधनसामुग्री आहे त्याचा जुळवाजुळव व त्याचा वापर योग्य दिशेने होणं गरजेचं आहे। नियोजनासाठी उपलब्ध साधनसामुग्रीची व तिचे युक्त वितरणाचे ज्ञान असावे लागते। नियोजन ही एक प्रक्रिया असून तिच्याद्वारे महत्तम सामाजिक हित साधणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। म्हणून जी आपण व्याख्या बघितल्या त्या व्याख्या कशा स्वरूपाची आहे ते आपण या ठिकाणी थोडक्यात लक्षात घेऊ। डिकिन्सन काय म्हणतात, की आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्या वस्तूंचे उत्पादन करायचे, किती करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे, कुठे करायचे आणि तयार झालेले उत्पादन कशा पद्धतीने वितरित करायचे यासारखे निर्णय निश्चित सत्तेद्वारे जेव्हा घेतले जातात तेव्हा त्याला नियोजन असं म्हटलं जातं। नंतर हायेक असे म्हणतात, की मध्यवर्ती सत्तेने उत्पादन व्यवहाराला दिशा देणे म्हणजे आर्थिक नियोजन होय। आणि नंतर रॉबिन्सन म्हणतात, कल्याणकारी राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे नियोजन होय। म्हणजेच याचाच अर्थ असा की नियोजनाशिवाय आपण आपल्या देशाचा आर्थिक विकास साध्य करू शकत नाही। म्हणून आता आपण आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट काय आहे, नियोजन कशासाठी स्थापन केलं जातं त्याच्याकडे आज वळूया। पहिला पॉईंट येतो, नियोजनाच्या उद्दिष्टामध्ये 3 उद्दिष्ट आहेत। एक म्हणजे राजनैतिक उद्दिष्ट, दुसरं आर्थिक उद्दिष्ट आणि तिसरं सामाजिक उद्दिष्ट। त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे राजनैतिक उद्दिष्ट। आता राजनैतिक उद्दिष्टांमध्ये जगातील कोणत्याही देशाच्या सरकारला आपल्या देशाचे परशत्रूपासून संरक्षण करणे आणि देशामध्ये अंतर्गत शांतता आणि सुरक्षितता राखावी लागते। परकीय आक्रमणापासून राष्ट्राला वाचविण्यासाठी संरक्षण व्यवस्था चोख ठेवावी लागते। त्यासाठी जल, स्थल, वायुसेना ह्या सुसज्ज असावी लागते। म्हणून देशाच्या संरक्षणावर प्रचंड खर्च सरकारला करावा लागत असतो। म्हणून वर्तमान युगामध्ये देशाचे संरक्षण करणे हे एक महत्त्वाचे अंग बनले आहे। म्हणून कोणत्याही देशाच्या कोणत्याही देशात जर राजकीय स्थैर्य असेल तर
देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. म्हणून देशामध्ये राजकीय अस्थैर्य असेल, शांतता नसेल, राजकीय आंदोलने सुरू असतील, सरकारमध्ये वारंवार स्थित्यंतरे असतील, तर अराजकता असेल तर नियोजन यशस्वी होऊ शकणार नाही. म्हणून तेव्हा नियोजनाचे एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे राजकीय स्थैर्य निर्माण करणे होय. आता राजकीय स्थैर्यानंतर दुसरा पॉईंट येतो आर्थिक स्थैर्य, इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. आता इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्हमध्ये सर्वात महत्त्वाचा उपपॉईंट येतो महत्तम उत्पादन. आता कोणत्याही देशाचा आर्थिक नियोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे राष्ट्रीय उत्पादनामध्ये महत्तम वाढ करणे होय. महत्तम म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणावर वाढ करणे. उत्पादनात वाढ झाली तर देशाच्या खऱ्या अर्थाने आर्थिक विकास होतो असं म्हटलं जातं. उत्पादनात वाढ झाली तर लोकांचे उत्पन्न वाढते, परिणाम तर त्यांचा उपभोग वाढतो. उपभोग वाढला म्हणजे मागणी वाढते आणि मागणी वाढली म्हणजे पुन्हा उत्पादनामध्ये वाढ होते. म्हणून महत्तम उत्पादन हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि या उत्पादनासाठी नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर आहे पूर्ण रोजगार, की लॉर्ड केन्सनी आर्थिक विकासात रोजगारीच्या पातळीला सर्वात अधिक महत्त्व दिलेले आहे. काही अर्थतज्ज्ञांच्या मते आर्थिक विकास आणि पूर्ण रोजगार हे दोन पर्यायवाचक शब्द आहेत, की रोजगाराची पातळी वाढत गेली तर देशाचा आर्थिक विकास साध्य होऊ शकतो. परंतु नियोजनाचा मुख्य हेतू आर्थिक विकास हा असतो. पर्यायाने पूर्ण रोजगार निर्माण करणे हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. नंतर तिसरा पॉईंट येतो की देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, की आर्थिक स्थैर्य निर्माण करणे हे नियोजनाचे उद्दिष्ट आहे. कारण भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये तेजी मंदीचे चक्र हे अव्याहतपणे सुरू असतं आणि त्यामुळे आर्थिक स्थैर्याला काय बसतात, धक्के बसतात आणि तेजीमध्ये किंमत पातळी वाढू लागते. व्याजदर, नफा, नंतर उत्पादन, रोजगार इत्यादीमध्ये घटक वाढू लागतात. तर मंदीमध्ये ते काय होतात, हळूहळू नाहीसे होऊ लागतात. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये अस्थैर्य निर्माण होते आणि कोणत्याही देशाचा विकास हा स्थैर्यासह विकास होऊ शकत नाही. म्हणून देशाची अर्थव्यवस्था ही संतुलित असणं गरजेचे आहे. नंतरचा पॉईंट येतो की देशाला आत्मनिर्भर बनवणे. कारण देशाला आत्मनिर्भर बनवल्याशिवाय आपल्या देशामध्ये केवळ अन्नधान्याचं उत्पादन करून चालत नाही. कारण भारत हा मुळात कृषीप्रधान देश आहे. शेतीवर त्याचं प्राबल्य मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून अन्नधान्य, शस्त्रास्त्र, दारुगोळा इत्यादी वस्तूंसाठी आपला देश दुसऱ्या देशांवर जर अवलंबून असेल तर आपल्या देशाचं स्वातंत्र्य हे धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अन्नधान्य आणि शस्त्रास्त्र यासारख्या वस्तूंची निर्मिती करणे देशाला अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी नियोजन अत्यंत आवश्यक ठरतं. नंतर आहे महत्तम सामाजिक कल्याण, की देशाच्या आर्थिक नियोजनामध्ये निरनिराळे उद्दिष्ट सांगता येतात. जसं उत्पादन, उत्पन्न, रोजगार, उपभोग पातळी इत्यादीमध्ये वाढ करणे. परंतु याच्यामुळे सामाजिक कल्याणामध्ये भर होते. परंतु लोकांचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याण व्हावे असा सरकारचा हेतू असतो. तेव्हा सरकारने नियोजनाची आखणी आणि अंमलबजावणी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना सुखसुविधा प्राप्त होऊ शकतात. म्हणून नंतरचा पॉईंट येतो की आर्थिक समानता म्हणजे इकॉनॉमिक इक्वॅलिटी. आता देशामध्ये आर्थिक समानता प्रस्थापित करणे हे नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. परंतु सर्वसाधारणपणे कोणत्याही देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणामध्ये विषमता आढळून येते. म्हणून भूमी भांडवल संघटन ही जरी साधने भांडवलदारांच्याच मालकीची असली तर त्यांना उत्पन्नाचा मोठा हिस्सा अधिक जातो आणि श्रमिक वर्गांना उत्पन्नाचा कमी हिस्सा मिळतात. म्हणून अर्थशास्त्रामध्ये म्हटले जाते श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातात तर गरीब मात्र हे गरीबच राहतात. म्हणून आर्थिक समानता प्रस्थापित होण्यासाठी नियोजनाची अत्यंत आवश्यकता असते. तिसरा पॉईंट होतो सामाजिक उद्दिष्टे, की त्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षितता, की जोपर्यंत लोकांना संरक्षण मिळत नाही, श्रमिकांचे शोषण होता कामा नये, त्यांना योग्य रीतीने मजुरी मिळाली पाहिजे. तसं श्रमिकांना विशिष्ट जीवनमान जगता आलं पाहिजे. तर कित्येक वेळा काम करत असताना कामगारांचा मृत्यू होतो किंवा अपघात होतो. अशा वेळेस त्यांना सामाजिक सुरक्षितता प्रदान करून दिल्या पाहिजे, संरक्षण मिळाले पाहिजे. कर्मचाऱ्यांना आजारपण, सुट्टी, पेन्शन किंवा प्रॉव्हिडंट फंड इत्यादी सुरक्षितता सोयी सवलती जर प्राप्त करून दिल्या, तसंच बालमजूर, बालश्रमिक यांनासुद्धा सोयी सवलती प्राप्त करून दिल्या तर देशातील सामाजिक सुरक्षितता अंतर्गत त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्थिक आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा निर्धार व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक समता निर्माण करणे हे आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट ठरते. पुढच्या भागामध्ये आपण नियोजनाची तंत्र, प्रकार, आवश्यकता या घटकांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.